लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजचा एपिसोड प्रेक्षकांना कमालीचा दाखवलेला आहे। कारण आजच्या एपिसोडमध्ये ना प्रेक्षकांना आपल्याला खूप मज्जा येणार आहे। म्हणजे पैसा वसूल असा आजचा हा एपिसोड असणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे जिव्हा आणि हा पार्थ बघा, दोघेही आता रूममधनं लाजत इतके लाजत बाहेर येतात ना प्रेक्षकांनो की खूप हसायला येते। आणि प्रेक्षकांनो येता आता हा पार्थ एवढा लाजतो की तो त्याच्या सारखं गॉगल चष्म्याला हात लावतो। आणि इकडे ह्या दोघी काव्या आणि नंदिनी ते सुद्धा या दोघांकडे बघत असतात। आता काव्या लगेच नंदिनीला खुणावते आणि नंदिनी म्हणते की काय, काव्या तिला असं नाक घसरून म्हणते की आपण लाजायचं नाही, आपण एकदम म्हणजे न लाजता असं समोर थेट बघायचं। आणि बघा इथे जसं उलटच दाखवलेलं आहे, काव्या आणि नंदिनी हे बिलकुल लाजत नाही आणि पार्थ आणि हा जीवाना इतका लाजतो ना प्रेक्षकांना की खरंच असं वाटते की ती खरंच मुलगीच पाहायला गेले आहेत। आता नंदिनी सुद्धा बघा, काव्याने इशारा केल्यामुळे आता नंदिनी सुद्धा लाजणं कमी करते आणि एकदम असं थाटामाटात एकदम रिलॅक्स मध्ये अशी बसलेली असते। आणि प्रेक्षकांनो त्यांचं ते असं येत आहेत ना तेव्हा काव्या आणि नंदिनी या दोघींनाही खूप हसायला येते। आणि आता बाबा म्हणतात की हे बघ, मानिनी काकू देखील हसतात आणि बाबा त्या दोघांना म्हणतात की लाजू नका रे। आणि प्रेक्षकांनो आता बघा इकडे हे दोघं तयार असतात, पण आता सरबत कोण घेऊन आलेलं आहे, आपली रम्या मॅडम। आता रम्या मॅडमने छान असं सरबत केलेलं असतं आणि प्रेक्षकांनो बघा आशाताई तिथेच कोपऱ्यात उभे असतात आणि रम्या ते सरबत करून आणलेलं या दोघांच्या हातात देते आणि म्हणते की आता सगळं तुमच्या हातात आहे। आणि ती म्हणते हे सगळं त्यांना ते आणि जस्ट किल हिम। आणि असं किल म्हटल्यानंतर हे दोघं रम्याकडे बघतात, ती म्हणते की आय मीन किल इट, म्हणजे त्यांना इम्प्रेस करा, जा लवकर जा। आणि प्रेक्षकांना बघा आता ह्या दोघांनी दोन्ही साईडनी ट्रे पकडलेला असतो। खूप कॉमेडी असा सीन आहेत बरं का आत्ताचा। म्हणजे मी सुद्धा एवढी पोट धरून असले ना प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा जे 16 डिसेंबर नंतर जेवढे रडला नसाल ना तेवढे तुम्ही आता पोट धरून हसणार आहे आजच्या एपिसोडमध्ये। आणि प्रेक्षकांनो बघा आता हे दोन्ही साईडनी दोघं जण असं सरबत वाटू राहिलेत ना, पहिले आता धनंजय काकांकडं, नंतर शारदा काकू आणि प्रेक्षकांनो त्यांच्यानंतर आता त्या येतात नंदिनीकडं। आणि नंदिनी पण सरबत घेते बघा, ती एकदम अशी कॉन्फिडेंटली सरबत घेत असते। आणि इकडे मात्र पार्थ आणि हा जीवाच लाजतो आणि काव्याने सरबत घेता जीवाला डोळा देखील मारला असतो आणि जीवाला अजून प्रेक्षकांनो एकदम लाल झालेला असतो। आणि इकडे मानिनी काकू म्हणते चला, बाबा तिकडनं म्हणतात की चला पुढे व्हा। आणि यांची मजा रम्या पण घेत असते आणि वसू आत्या पण, जसं काय असं वाटतंय की ह्या यांच्यामध्ये इन्व्हॉल्वच आहेत। आणि इकडे बघा जीवा काय मान वरतीच करत नाही, खाली मान करून मागच्या साईडने जात असतो। आणि इकडे पार्थने आता काव्याला सरबत दिलेलं असतं आणि प्रेक्षकांना आता ही काव्या पण ना अति करते। तिने काय केलं माहिती का, सरबत घेते आणि त्याचा हात असा पकडून घेते। सगळे मात्र तिच्या या कृत्याकडे बघत असतात आणि सगळेजण हसत असतात। आणि पार्थ बघा कसा लाजतो ना प्रेक्षकांनो, हे बघून तर खूप हसायला आलेला आहे। आणि ते म्हणतात अगं भैया दोघी बहिणी आहेत ना। आणि त्याच्यानंतर इकडे वसू आत्या आणि नंतर रम्या असं करून त्यांनी सगळ्यांना सरबत दिलेलं असतं। आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांसाठी सरबत घेतात। आणि बघा प्रेक्षकांनो आता ह्या आशाला काही राहवलं नाही। आता त्या आशाने जे काही पाहिलं असेल तो तिचा गैरसमज असो किंवा हा रम्याचा नवीन डाव असू शकतो प्रेक्षकांनो। आता हे मानिनी काकू आणि जीवा आणि पार्थला म्हणतात की या तुम्ही बसा आणि ते सरबत पिणार। तेवढ्यात आशा घाबरून तिकडनं येते आणि म्हणते की अहो बहिणी ताई ते सरबत नका पिऊ। आणि आशा म्हणती अहो त्या सरबतामध्ये ना रम्याताईंनी विष टाकलं आहे। आणि बघा प्रेक्षकांनो आशा म्हटली मी बघितलं आहे, आता सगळ्यांची पायाखालची तर जमीनच सरकती। प्रेक्षकांनो विष म्हटल्यावर कोणाला घाबरायला होणार नाही, त्यामुळे सगळेच घाबरतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं स्पष्टपणे फोकस केलेलं असतं की सगळेजण किती घाबरले आहेत ते।
वसू आत्या तर शॉकच होतात आणि त्या पहिले उठून उभ्या राहतात. म्हणतात की काय? मानिनी काकू म्हणतात की आशा अगं तू हे काय बोलती आहे? आशा म्हणते की वहिनी मी खरं तेच बोलते. आणि प्रेक्षकांना बघा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर फोकस दाखवले. ते सगळे असे अनपेक्षित असं घडलेलं असतं ना. आणि आशा म्हणते की काय झालं ना, मी किचन मध्ये झाले आणि तो सीन यांनी आता इथे व्हिज्युअलाइज केलेला आहे. जे रम्याने सरबत बनवलेलं असतं ना त्यात ती काहीतरी मिक्स करत असते आणि त्या बॉटलकडे बघून म्हणते की आत्ता मजा येईल. आणि हे सगळं या आशाने बघून घेतलेलं असतं आणि ते मिक्स करताना आशा बघून घेते आणि स्वतः सोंडाला हात लावते. आता तिची काय चुकी? आता रम्या असं बोलल्यानंतर ती तेच विचार करेल की तिने त्या सरबतामध्ये विष टाकलेलं आहे. आणि बघा आता आशाने सगळं बघितलेलं असतं आणि ती सरबत ओतत असते हे देखील ती बघत असते आणि ती बॉटल तिने खिशामध्ये ठेवलेली असते हे पण आशाने बघितलेलं असतं. आणि बघा आता त्या रम्याला काय माहित नाही का आशा तिथे आलेली आहेत म्हणून, पण सगळा हा डाव असतो. आणि प्रेक्षकांनो आता वसू आत्या चिडतात आणि म्हणतात की आशा लाज नाही वाटत तुला असे घाणेरडे आरोप करताना? लाज नाही वाटत? आता वसू आत्या तिला 2 शब्द जास्त सुनावतात. त्या म्हणतात की आम्हाला माहिती की तुला आमची कामं करायची नसतात, तुला आम्ही आवडत नाही म्हणून तू असे घाणेरडे आरोप करशील रम्यावर. आणि आता वसू आत्या म्हणतात की विक्रम सगळा कडवटपणा आम्ही बाजूला ठेवला आहे आणि या समारंभामध्ये सामील होतो आहे ना आम्ही. त्या म्हणतात की तरी सुद्धा आमच्यावर एवढे घाणेरडे आरोप केले जाणार आहेत का? विक्रम काका म्हणतात की वसुताई जरा शांत राहा, तू एक शब्दही बोलू नकोस आता प्लीज. वसू आत्या म्हणतात की विक्रम अरे तुलाही असं वाटतंय का? ती पण बाबा त्यांना बोलूच देत नाही. ते म्हणतात की तुला काय सांगितलंय, तू शांत राहा प्लीज. शांत राहा म्हटलं ना मी, शांत राहा. आणि आता विक्रम काका म्हणतात की काय ग रम्या सगळा हा काय प्रकार आहेत हा? त्या म्हणतात की पटकन बोल आणि खरं बोल. आता रम्या घाबरून आता रडावलेला चेहरा करते. मामा अरे मी काहीच केलेलं नाहीये. ती म्हणते की माझ्या मनात सुद्धा नाहीये असं काही करणं. आणि प्रेक्षकांना आता हे सगळ्यांसाठी वेगळं नव्हतंच, कारण सगळ्यांना ह्या चौघांना म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच माहिती की रम्या आणि वसू आत्या काय करू शकता येते. पण प्रेक्षकांना इथे रम्याने पूर्ण बाजी पलटवलेली असते. आता आशा म्हणते की काय खोटं बोलतायत रम्याताई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, तुम्ही सरबताच्या ग्लासामध्ये विष टाकलं. आणि रम्या म्हणते की मी खरं सांगताय मामा, मी काहीच नाही केलंय. मानिनी काकू म्हणतात की रम्या अगं मग ती काही खोटं बोलते का? आशा म्हणते नाही बहिणी मी खोटं नाही बोलत आहे, शपथ सांगते मी पाहिलंय. तुम्ही ना हवं तर त्यांची झडती घ्या, त्यांच्या खिशात ना एक बॉटल आहे. आणि बघा आता रम्या म्हणते की आशा, आता रम्याने हे सांगून टाकावं ना की बॉटल आहे ती असली बॉटल आहे आणि तेच टाकलं. इथेच गैरसमज दूर होतो ना प्रेक्षकांनो, पण इथे सिरियल ना लांबवलीच आहे. आता विक्रम काका म्हणतात की काय ग रम्या, आता प्रेक्षकांनो कोणीतरी येत नाही पण ही नंदिनी हळूच पुढे येते. आणि बघा आता ती असं बोलल्यानंतर नंदिनी तिच्या खिशांची झडती घेते. ह्या डाव्या बाजूच्या खिशात बघितलं तर काहीच नसतं. प्रेक्षकांनो इकडं तर मात्र जीवाचा संतापच होत चाललेला असतो. ते तो किती चिडतो ना प्रेक्षकांनो ते बघा. आता नंदिनी उजव्या बाजूच्या खिशात बघते तर तिला सापडते ती छोटी बॉटल, जीच बॉटल तिने सरबतात टाकली होती. आणि बघा ती बॉटल निघाल्यावर आता सगळेजण शॉक तर होणारच ना प्रेक्षकांनो. आणि सगळे आता रम्याला चुकीचं ठरवणार, म्हणजे जे रम्याला पाहिजे होतं अगदी तसं तिने बरोबर घडवून आणलेलं असतं. तर नंदिनी म्हणते की ही बॉटल, आणि आता नंदिनी म्हणते की रम्या हे काय आहे, कसली बाटली आहेत ही? आणि बघा आता रम्या सुद्धा किती नाटक करते आणि रडते. आता विक्रम काका म्हणतात की रम्या काय विचारते ती? आणि बघा आता ही रम्या ना ती बॉटलचं झाकण उघडते आणि नंदिनीला म्हणते की घे स्मेल घे. आणि लगेच इकडे जीवात चोडतो, म्हणजे त्याला असं वाटतं की विष वगैरे नको असायला जेणेकरून नंदिनीला काही होणार नाही, म्हणून त्या काळजीपोटे तो चिडतो. आणि ही रम्या म्हणते की घे वास. ती म्हणते की अगं साधं केवढा वॉटर आहे ते. आणि बघा वसू आत्या म्हणतात की बघितलं, तर नंदिनी पण वास घेते आणि तिलाही तेच वाटतं की ते साधं केवढा वॉटर आहे ते. आता रम्या सांगते की पदार्थांना छान अरोमा यावा म्हणून उच्च मिठाई बिर्याणी शिरकुर्मा ह्या सगळ्यात घालतात. आणि प्रेक्षकांनो इकडे रम्याने ना सगळ्यांचंच तोंड बंद केलेलं असतं. आता रम्या रडून म्हणते की आपल्याकडं आज खास प्रोग्राम आहे, खास माणसांसाठी सरबत बनवत होते मी, म्हणून म्हटलं जरा आणखीन चांगलं बनवावं. रम्या म्हणते की मी आधी टेस्ट करून बघितलं होतं आणि तो सुद्धा इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे की रम्या ते सरबत साखर वगैरे टाकले असेल आणि ती हलवून बघते आणि नंतर ती चमच्याने ते टेस्ट देखील करते.
आणि रम्या म्हणते की तेच वाक्य जिथे ती बोलली होती की आणखीन हे घातल्यावर आणखीन मजा येईल म्हणून घातलं होतं मी ते. आणि आता इकडे काव्या बाजू समजावून घेते, सारावून घेते. ती म्हणते की बहुतेक आशाताईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तर आता काव्या म्हणते की केवढा वॉटर आहेत आशाताई त्या बाटलीत. आणि पार्थही म्हणतो की नाही काव्या, कशावर ना त्या बॉटलमध्ये केवढा वॉटरच आहेत. आणि बघा आता रम्या म्हणते की पार्थ. वासवात्य म्हणतात की अरे पार्थ. पार्थ म्हणतो की रम्या तू म्हणतेस की यात केवढा वॉटर आहे. आशाताई म्हणतायत की विष आहे. घरातले वडीलधारी माणसे म्हणतायत की या विषयाची परीक्षा घेणार कोण. आणि प्रेक्षकांनो हे सगळं रम्याला माहिती असतं की असं असं होणार आहे आणि त्याच पद्धतीने तिने हा प्लॅन सुद्धा आखलेला असतो. आणि बघा आता परीक्षा ज्याने विष टाकलेली असती त्यालाच द्यावी लागते. म्हणून आता रम्या म्हणते की ती म्हणते की माझीच विषयाची परीक्षा घ्या. ती म्हणते की मीच बनवलं आहे ते सरबत आणि त्यामध्ये मीच विष घातलंय असं तुला वाटत असेल ना. आता रम्या म्हणते की तर मग सरबत सुद्धा मीच पिते. आणि रम्या म्हणते की मग सगळ्यांचा विश्वास बसेल आणि हा विषय सुद्धा इथे संपेल. आणि आता वसवात्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की खरंच त्यात विष असेल तर रम्याला काही व्हायला नको. त्यामुळे त्या काळजीपोटी म्हणतात की नको रम्या. पण रम्याला माहिती असतं की त्यात काहीच नाहीये. म्हणून रम्या म्हणते की थांबाई. आणि रम्या ते सरबत पिऊन घेते पूर्ण. वसवात्या म्हणतात की रम्या नको ग, ऐक माझं. ती म्हणते की बघितलं मला काहीही झालेलं नाहीये आणि होणारही नाहीये. आणि आता वसवात्या म्हणतात की रडून काकून तमाशा करून वाईट तर या गोष्टीचं वाटतंय रम्या की या घरात मेडला जितकी किंमत आहे ना ती इतकी किंमत माझ्या मुलीलाही नाहीये. आणि प्रेक्षकांनो ही रम्या बघा इतकं रडायचं नाटक करते ना जणू काही आता सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवणार असंच ते सगळं करत असते. आता विक्रम काका म्हणतात की वसुताई असं काय करतेस, झालं ना आता शंकेचं निरसन झालं ना, बस ना आता सोडून द्या विषय बस. वसवात्य म्हणतात की म्हणजे तुम्ही आशाला कोणीच काही बोलणार नाही आहात का. आता मानिनी काकू म्हणतात की वसुताई हो आशाने रम्याला त्या सरबतामध्ये काहीतरी टाकताना बघितलं असेल तर तिला शंका येणं स्वाभाविक नाहीये का. आणि आता वसवात्या म्हणतात की अच्छा आता हे जर का काव्याने केलं असतं तर आशाने घेतला असता का तिच्यावर संशय, सांग ना. आणि प्रेक्षकांना आता कुणाची बरोबरी कुणासोबत करायची हेही वसवात्यांना कळलं पाहिजे होतं. पण असं आता पार्थही म्हणतो की वसवात्या. आता नंदिनी आशाला बोलते की आशाताई काय हे उगाचाच आरडाओरडा केला. आता नंदिनी म्हणते की जे झालं आहे ते आताच झालंय. आणि नंदिनी म्हणते की आशा तू जा बरं आत, आपण या सगळ्यावर उद्या बोलूयात ठीक आहे. आणि बघा आता ह्याच्यात काही विष वगैरे नसतं म्हणून सगळे आता निशंकाने ते सरबत पित असतात. आणि आता नंदिनी सगळी बाजू सावरून घेते, सरबत पिते आणि रम्याला म्हणते की रम्या खरंच सरबत खरंच खूप छान आहे. रम्या तिचे डोळे पुसते आनंदाने म्हणते की खरं. तर त्यानंतर विक्रम काका सुद्धा ते सरबत पितात. धनंजय काका म्हणतात की खरंच सरबत छान झालेलं आहे. त्या म्हणतात की सगळ्या गोष्टी अगदी प्रमाणात आहेत. आणि आता रम्या मान डोलावते व इकडे विक्रम काका पण म्हणतात की खरंच खूप छान झालं आहे. आणि आता विक्रम काका जीवाला म्हणतात की ए बघ पिऊन बघ. आणि आता खरंच जीवा पण पितो आणि तो सुद्धा म्हणतोय की खरंच छान झालं आहे. आणि बघा आता रम्यानं इतकी नाटक करते रडायचं की कोणालाही खरंच वाटेल. आता मानिनी काकूंना पण खरंच वाटतं. त्या म्हणतात की रम्या तू जा आधी चेहरा धुवून ये जा बरं. आणि तो सरबतचा ग्लास तिथेच ठेवते आणि रम्या जाते रूम मध्ये. आणि बघा आता तिच्या पाठोपाठ वसवात्या देखील जातात आणि म्हणतात की मी आलेच. आणि बघा आता परत सगळं पहिल्यासारखं नॉर्मल असं वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. आता विक्रम काका म्हणतात की बसा आणि सगळेजण परत बसतात आणि मुलं बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. आणि बघा प्रेक्षकांनो काय हा असा प्रश्न विचारतात, लाजू नकोस. आणि बघा प्रेक्षकांनो आता कांदे पोह्याचा नाहीये इथे आहेत स्मॉल कचोरी आणि वेपर्स असतात. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की खाण्याच्या आधी पार्थ आणि जीवा जरा लाजता आहेत. त्या म्हणतात की पण तरी सुद्धा त्या म्हणतात की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात हं. आणि आता डायरेक्ट शारदा काकू म्हणतात की बर आमच्या मुली आता लग्न करून ह्या घरी येणार आहेत. आता त्या म्हणतात की तर तुमच्या मुलांना काय काय येतं. त्या म्हणतात की म्हणजे मुलाला जेवण वगैरे बनवता येतं का. आणि प्रेक्षकांना असा प्रश्न विचारल्यानंतर या दोघे सुद्धा हसतात. आणि पण आता नंदिनी खूप छान जीवाची बाजू सावरून उत्तर देते. आणि इकडे नंदिनी म्हणते की येतं ना, यांना बायकोचं मन आणि
पोट भरेल इतकं सुंदर आहे. आता मला खरंच खूप भूक लागली आहे. ते म्हणतात की असंच गप्पा मारत राहणार आहोत का आपण, कांदे पोळदे कधी येणार आहे. ते म्हणतात की काय कचेरीवर ताव मारू. विक्रम काका म्हणतात की हो मग चल सुरू हो ना. आणि आता शारदा काकू म्हणतात की आमच्या लेकींना काय फक्त कचोरीच देणार आहेत का देशमुख. आणि इकडे परत यांची मान अशी ताट होते. आणि पार्थ म्हणतो की कांदे पोहे नाही, पाणीपुरीचा बेत आहे मस्त. आणि बघा पाणीपुरी म्हटल्यानंतर काय विचारता सोय नाही. आणि जीवा म्हणतो की हो, जीवा म्हणतो की कारण आमच्या होणाऱ्या बायकांना पाणीपुरी जास्त आवडते. आणि बघा प्रेक्षकांना इथे असं काहीतरी क्लिक झालं. आणि बघा इथे पार्थ खव्या शेजारी आणि तिकडे नंदिनी म्हणजे जीवा नंदिनी शेजारी. आणि इकडे बाबा ओरडतात की हे काय. धनंजय काका म्हणतात की अरे काय किती मोठ्याने ओरडलास तू. आणि प्रेक्षकांना बघा आता त्यांना त्यांचं चालू असतं. आणि इकडे आता रम्या मस्त फ्रेश होऊन हसत खिदळत मस्त आलेली असते. आणि वसू आत्या म्हणतात की बघितलंस रम्या, अगं ही लोक अजूनही हसतायत. वसू आत्या म्हणतात की कळतच नाहीये का एवढे हसतायत ते. रम्या म्हणते की मी लहान असताना मी नेहमी हसायचे तेव्हा तू काय म्हणायची आठवतेस का. रम्या म्हणते की जी माणसं खूप हसतात ती नंतर रडतात सुद्धा. वसू आत्या म्हणतात की आठवतंय ना, चांगलंच आठवतंय मला. वसू आत्या म्हणतात की मला सांग रम्या, तू खरं सरबतात काही मिसळलं नव्हतंस. त्या म्हणतात की म्हणजे आशाने बघावं, तुझ्यावर संशय घ्यावा म्हणून ती बाटली तिथे घेऊन उभी होतीस तू. तर रम्या काहीच बोलत नाही. वसू आत्या म्हणतात की रम्या का वागतेस तू असं. रम्या म्हणते की मला माहिती होत आहे की ही अग्निपरीक्षा मला द्यावी लागणार आहेत. वसू आत्या म्हणतात की आणि रम्या म्हणते की मी खरोखरच केवढा वॉटरच त्या सरबतमध्ये मिक्स केलं होतं. आणि रम्या म्हणते की पण पुढच्या वेळेस आशा जे म्हणाली ना तेच मी मिक्स करेल. ती आता वसू आत्या म्हणतात की मस्त मज्जा येईल. आणि रम्या म्हणते की टेस्ट करायला तुला बोलवेल. आणि प्रेक्षकांना बघा जेवढी हसत होती ना तेवढ्यात जास्त तिचं तोंड लवकर बंद झालं. आणि आता वसू आत्या म्हणतात की रम्या, अगं रम्या का माझ्या जीवावर उठलीस तू, का वागतेस तू असं. वसू आत्या म्हणतात की काय करू ह्या मुलीचं रम्या. आणि बघा आता इकडे पाणीपुरीचा बेत ठरलेला असतो. आता विक्रम आणि मानिनी काकू एका साईडला, जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि आपली काव्या आणि शारदा काकू आणि धनंजय काका म्हणजे असे सगळे जोडीने उभे असतात. आणि त्यांचे पार्टनर्स त्यांच्या बायकांना किंवा एकमेकांना ती पाणीपुरी भरवून देत असतात आणि ते त्यांच्या हाताने खात असतात. आणि तेवढ्यात वसू आत्या आणि रम्या येते. मानिनी काकू म्हणतात की वसुताई या ना, रम्या चल. आणि बघा आता सगळेजण मस्त पाणीपुरी एन्जॉय करत असतात. इकडे विक्रम काका पाणीपुरी बनवतात आणि मानिनी काकूंना खाऊ घालतात. इकडे जीव नंदिनीने केलेली असती पाणीपुरी ती जीवाला खाऊ घालते. आणि इकडे पार्थ देखील आता कव्याला पाणीपुरी खाऊ घालत असतो. म्हणजे सगळे पार्टनर्स आपल्या वाईफ्सला पाणीपुरी खाऊ घालत असतात. आणि प्रेक्षकांना सगळं आता ही पाणीपुरी पार्टी म्हणजे पार्टीने मुलगा बघण्याचा कार्यक्रम सगळेजण पाणीपुरीने एन्जॉय करत असतात. ते सगळेजण मस्त पाणीपुरी एकमेकांना भरवतात, ते स्वतःसाठी बनवतातही आणि खातातही. आणि इकडे बघा आता रम्या पार्थला पाणीपुरी खाऊ घालत असते. तेवढ्यात या काव्याला ठसका जातो. पार्थ आता ती रम्याने खाऊ घातलेली पाणीपुरी खात नाही. काव्याकडे बघतो आणि म्हणतो की सावकाश. तिला म्हणतो की वर बघा, तिला खूप जरा ठसका गेलेला असतो. आणि बघा आता हा पार्थही तिच्या डोक्यावर असं पाणी थापडतो जेणेकरून तिचा ठसका जाईल. आणि तिचा ठसका एका क्षणात गायब होतो. आणि बघा तिचा ठसका गायब झालेला असतो पाणी थापडल्यामुळे. विक्रम काका म्हणतात की बरे धन्या, पोरींकडे लक्ष आहे आमच्या पोरांचं. मानिनी काकू म्हणतात की हा. ते म्हणतात की काळजी नसावी. आता सगळ्यांनी पाणीपुरी खाऊन झालेली असते आणि सगळे फॅमिली असं मस्त बसलेले असते आणि हसी मजाक चालू असतो. आणि विक्रम काका म्हणतात की आता पुढचा बेत काय. तेवढ्यात ही काव्या म्हणते की पत्रिका. आणि काव्या म्हणते की लग्न 8-10 लोकांमध्ये असो कुठेही असो आम्हाला पत्रिका पाहिजे म्हणजे पाहिजे. नंदिनी ताईला पण मला पण. आणि आता काव्या सांगते की आमच्या इथे श्री कृपेकरून मोहितेंची थोरली कन्या ची सौका नंदिनी हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख आणि मानिनी देशमुख यांचे धाकटे चिरंजीव ची जन्मजय विक्रम देशमुख यांच्याशी करण्याशी योजिले आहेत. आणि इकडे काव्या नंदिनी म्हणते की तसेच ची सौका काव्या धनंजय मोहिते शारदा मोहिते यांची कनिष्ठ कन्या हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख आणि सौ मानिनी
देशमुख यांचे थोरले सुपुत्र चिरंजीव पार्थ यांच्यासोबत करण्याचे योजिले आहेत. आणि नंदिनी म्हणते की आता सर्वांनी अगत्याचे येणे करावे. आणि पार्थ म्हणतो की साऱ्यांनी वधूवरांस म्हणजे येऊ आशीर्वाद द्यावा ही विनंती. आणि लगेच जीवा उठतो आणि म्हणतो की शुभेच्छुक देशमुख कुटुंब आणि मोहिते कुटुंब. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. त्यामुळे आता शारदा काकू म्हणतात की मुहूर्त काढावे लागेल ना. त्या म्हणतात की तुमच्या गुरुजींना बोलवायचं का. तेवढ्यात गुरुजी तिथे येऊन हजर राहतात आणि ते म्हणतात की गुरुजी उपस्थित आहेत. आणि मानिनी म्हणतात की गुरुजी सांगा या लग्नात काही विघ्न. ते म्हणतात की येणार नाही. ते म्हणतात की जे सुरळीत पार पडायचं आहे ते पडेलच, पण माणसाने निश्चिंत राहू नये. ते म्हणतात की जुनी दुखणी अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. मानिनी काकू म्हणतात की जुनी दुखणी म्हणजे गुरुजी डायरेक्ट नाव घेऊन सांगतात वसु